मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। आजच्या एवढीच्या माध्यमाने आज आपण कारागृह विभाग पद भरती 2024 साठी अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे। त्यासाठी नक्कीच व्हिडिओला पूर्ण बघा। येत्या 19 तारखेपासून आपले कारागृह विभाग पद भरतीच्या पदांच्या पेपरला सुरुवात होत आहे। यामध्ये वेगवेगळे पद आपल्याला बघण्यासाठी भेटलेले आहेत। या पदांविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत। 19 तारखेला आपल्याला पहिला पेपर बघण्यासाठी भेटणार आहे आणि तिथून पुढे 2-3 दिवस आपल्याला याच पदांचे पेपर चाललेले बघण्यासाठी भेटणार आहे। कारागृह विभाग पद मध्ये वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे। यातील काही पदांसाठी टेक्निकल विषय आहे, काही पदांसाठी टेक्निकल विषय नाहीये। तर महत्त्वाचं काय, प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रश्न हेच येत होते की नक्की प्रश्न कसे येतील, प्रश्न कसे राहतील। प्रत्येक विषयानुसार आता 2 ते 3 दिवसांमध्ये रिव्हिजन कोणती करायची, कोणता अभ्यासक्रम करणं गरजेचं असणार आहे, सराव कुठून करायचा आणि बाकीची प्रॅक्टिस कुठून करायची, आणि महत्त्वाचं म्हणजे कोणते टॉपिक महत्त्वाचे असणार आहे त्यावरती भर दिला तर आपल्याला 2 ते 3 दिवसांमध्ये फायदा होईल। या सर्व गोष्टींवरती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण चर्चा करणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, परंतु डिटेलमध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। तुमच्या मित्रांसोबत या व्हिडिओची लिंक शेअर करा। महत्त्वाचं जर म्हटलं तर आपल्याला काही पदांसाठी टेक्निकल विषय नाहीये, त्यांच्यासाठी फक्त मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान हे 4 कॉमन विषय असणार आहे आणि हे 4 कॉमन विषय सर्व पदांसाठी असणार आहे। ठीक आहे, कारागृह विभाग पद भरतीतील सर्व पदांसाठी हे 4 कॉमन विषय असणारच आहे। परंतु यामध्ये जर म्हटलं तर काही पद असं देखील आहे की त्यांच्यासाठी टेक्निकल म्हणजे तांत्रिक विषय सुद्धा असणार आहे। टेक्निकल क्वेश्चन सुद्धा त्यांना विचारले जातील। आता इथे काही विद्यार्थी कन्फ्यूज आहे की टेक्निकल वरती कोणते प्रश्न विचारले जातील, त्याचा अभ्यासक्रम आम्हाला कुठून भेटणार आणि तो अभ्यासक्रम कुठून करायचा, कशी रिव्हिजन करायची, 2 ते 3 दिवसांमध्ये आम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस कुठून करायची, याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी देणार आहे। ठीक आहे, तर त्यासाठी फक्त या व्हिडिओला पूर्ण बघा। सर्वप्रथम आपण प्रत्येक विषयानुसार विचार करणार आहोत। कोणत्या विषयावरती तुम्हाला भर देणं गरजेचं असणार आहे, कोणत्या विषयावरती सोपे प्रश्न असतील, कोणत्या विषयावरती कोणत्या टॉपिक वरती प्रश्न असतील, कसे प्रश्न असतील। तर चला व्हिडिओचा जास्त वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्व आपण पदांचा विचार करून हा व्हिडिओ बनवत आहे। कॉमन जर म्हटलं तर कॉमनली जर विचार केला तर यामध्ये सर्व विषयांचा अभ्यासक्रम सारखाच आहे, फक्त टेक्निकलचा अभ्यासक्रम तुम्हाला थोडासा वेगळा बघण्यासाठी भेटणार आहे। आता ज्या विद्यार्थ्यांचे 19 तारखेला पेपर आहे त्याप्रमाणे जे पेपर होतील त्याचप्रमाणे पुढील जेवढे पण शिफ्टचे पेपर होतील, बाकी कोणत्याही पदासाठी जरी अर्ज भरला असेल तर त्याचप्रमाणे त्याच टॉपिक वरती तुम्हाला तसेच प्रश्न विचारले जातील, फक्त क्वेश्चन चेंज असतील। बाकी जर म्हटलं तर टॉपिक तेच असतात। ठीक आहे, हे तुम्हाला इथे समजून घ्यायचे। 19 तारखेला जर तुमचा पेपर नसेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची संधी असणार आहे। ठीक आहे, यामध्ये जर म्हटलं तर कारागृह विभाग पद भरतीसाठी आता सांगतोय पदानुसार अतिशय कमी फॉर्म आलेत, फक्त क्लर्क, ठीक आहे, लिपिकचं जे पद आहे त्याच्यासाठी थोडेसे जास्त अर्ज आलेत, बाकी सर्व पदांसाठी कमी अर्ज आलेत। तर कारागृह विभाग पद भरतीसाठी तुम्हाला या वर्षी जास्तीत जास्त संधी असणार आहे। त्यासाठी ही संधी तुम्ही तुमच्या हातातून वायाला जाऊन देऊ नका। ठीक आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा स्कोर कुठे कमी होतोय माहिती का, तुम्हाला बुद्धिमत्ता जर म्हटलं तर बुद्धिमत्तावरती थोडे जास्त प्रश्न विचारले जातील। अतिशय कॉमनली तुम्हाला प्रश्न असतात, अतिशय बेसिक लेवलचे प्रश्न असतात, जे की तुम्ही एका दिवसामध्ये जरी प्रॅक्टिस जास्तीत जास्त केली, ठीक आहे, अतिशय सोपे प्रश्न असतात। तुम्हाला थोडं जरी म्हटलं सोडवायचं माहित असेल तर ते प्रश्न तुम्ही आरामशीर सोडू शकता, तिथं आउट ऑफ स्कोर तुम्ही मिळवू शकता। बुद्धिमत्ता हा जो विषय तुम्हाला इथं आउट ऑफ मार्क मिळवणे देण्यासाठी इथं विषय असणार आहे। बाकी मराठीचा जर विचार केला तर मराठी विषय सुद्धा तुम्हाला आउट ऑफ स्कोर करण्यासाठी विषय असणार आहे। हे 2 विषय तुम्हाला कॉमन महत्त्वाचे असणार आहे, यांच्याकडे जास्त लक्ष नाही दिलं तरी चालेल। तुमचा थोडा जरी अभ्यास असेल बुद्धिमत्ताचा, मराठीचा, तरी तुम्ही इथं आउट ऑफ स्कोर मिळवू शकता। महत्त्वाचं काय असणार आहे, सामान्य ज्ञान। आता सामान्य ज्ञान जरी म्हटलं तर तुम्हाला कुठून कसे प्रश्न येतील, आता पहिल्या शिफ्टला जो पेपर होईल तिथे जे पण टॉपिक असतील, यामध्ये नदी प्रणाली जास्त विचारली जाते, कधी कधी तुम्हाला खेळाविषयी तुम्हाला कंपल्सरी माहिती विचारली जाते। लेटेस्ट चालू घडामोडीमध्ये जर म्हटलं तर खेळावरती थोडं लक्ष द्या। ठीक आहे, यामध्ये ज्या पण स्पर्धा होतात त्यांच्यावरती लक्ष द्या। लेटेस्ट आता जरी म्हटलं तर आता खेळावरती जास्त भर दिला जातो। ठीक आहे, आणि बाकी जर म्हटलं तर भूगोलावरती 2-3 प्रश्न असतील, इतिहासावरती, नागरिकशास्त्रावरती 2-3 प्रश्न असतील, असे ऑलराऊंडर तुम्हाला आपल्याला सामान्य ज्ञानवरती प्रश्न असतील, चालू घडामोडीचे 2-4 प्रश्न असतील। आणि TCS पेपर घेणारे म्हणजे चालू घडामोडीचा नक्कीच सहभाग असणार, कमीत कमी 4-5 प्रश्न चालू घडामोडीचे तुम्हाला नक्कीच विचारले जातील। हे तुम्हाला सामान्य ज्ञानाचं समजून आलं, पुढे मी तुम्हाला उदाहरणं देऊन सुद्धा सांगणार आहे कशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जातील। सर्वप्रथम आपला जो सोपा विषय बुद्धिमत्ता आणि गणित। ठीक आहे, बुद्धिमत्ता आणि गणित यावरती येऊया। गणिताचे जास्त प्रश्न विचारले जाणार नाहीये, फक्त बुद्धिमत्तावरती थोडे जास्त भर द्या। गणिताचे आले तर 4-5 उदाहरणं येतील आणि ते सुद्धा तुम्हाला अतिशय सोपे विचारले जातील। महत्त्वाचा पहिला विषय आहे आपला मराठी। मराठीवरती तुम्हाला कसा अभ्यास करायचा आहे, आता या सर्व विषयांच्या नोट्स देखील आपण तयार केलेल्या आहेत। त्या नोट्स तुम्हाला कशा भेटणार, कमी किमतीत नोट्स तुम्हाला कशा भेटणार। आता अभ्यासाची रिव्हिजन करण्यासाठी
त्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं, टीसीएस पॅटर्ननुसार आता लेटेस्ट झालेले क्वेश्चन पेपर तुम्ही घ्या, रिव्हिजन करा, प्रॅक्टिस करा आणि त्याच टाईपचे तुम्हाला 100% प्रश्न येणार. आतापर्यंत जे पण टीसीएसने पेपर घेतले त्यामध्ये वनरक्षक, तलाठी म्हणा, बाकीचे जेवढे पण आता पेपर झाले लेटेस्ट जरी म्हटलं तर आपले जिल्हा न्यायालय म्हणा, ठीक आहे, आणि बाकी जर म्हटलं तर जेवढे पण टीसीएसने पेपर घेतलेत आता लेटेस्ट, ठीक आहे, तर एवढे पण चाळून बघा. ठीक आहे, आता हे क्वेश्चन पेपर तुम्हाला कुठून भेटणार, कुठून गोळा करायचे, हे क्वेश्चन पेपर तुम्हाला पाहिजे असेल तर काही काळजी करू नका, क्वेश्चन पेपर सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे आणि नोट्स देखील प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे, जास्त काहीच काळजी करण्याची गरज नाही, सर्व स्टडी मटेरियल देण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला लगेच पाहिजे असेल तर तुम्हाला दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा, पदाचं नाव सांगायचं, या पदाच्या नोट्स पाहिजे असं मेसेज करायचा आहे. सविस्तर माहिती तुम्हाला व्हॉट्सअपवरती लगेच भेटून जाईल आणि बाकी नोट्स विषयी संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर अगदी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये देऊन देतो. या पदासाठी आपण नोट्स काढलेले आहेत, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी आणि त्यासोबत यामध्ये आपल्याला महत्त्वाचं मागील क्वेश्चन पेपर टीसीएस पॅटर्ननुसार झालेला आपल्याला 50 ते 60 प्रश्नपत्रिका यामध्ये दिल्या जातील. 1-2 नव्हे तर 50 ते 60 या प्रश्नपत्रिका दिल्या जातील आणि त्यासोबत अजून तुम्हाला काय दिलं जाणार आहे, मराठीच्या टॉपिकनुसार नोट्स, गणित बुद्धिमत्ताच्या टॉपिकनुसार नोट्स, चालू घडामोडी 15 मार्चपर्यंत, म्हणजे येत्या जर म्हटलं तर लेटेस्ट चालू घडामोडी तुम्हाला टीसीएस जास्त विचारते, तर लेटेस्ट आता 15 मार्च 2024 पर्यंतची लेटेस्ट चालू घडामोडी तुम्हाला बघण्यासाठी भेटेल आपल्या नोट्समध्ये. ठीक आहे, त्यासोबत मराठी झालं, इंग्लिश झालं, गणित बुद्धिमत्ता झालं आणि चालू घडामोडी, अशा प्रकारच्या 4 विषयांच्या नोट्स आणि टीसीएस पॅटर्ननुसार झालेला मागील क्वेश्चन पेपर, हे सर्व स्टडी मटेरियल आपण आपल्या स्टुडंट्ससाठी खूपच कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देतोय. या सर्वांची प्राइस आपण ठेवलेली फक्त 160 रुपीज. जर तुम्हाला पाहिजे असेल तर इथे खाली तुम्हाला नंबर दिसत असेल, या नंबरवरती फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमातून तुम्हाला 160 रुपयाचं पेमेंट करायचं आहे, स्क्रीनशॉट पाठवायचे, त्यानंतर 4 विषयांच्या नोट्स अगदी तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये व्हॉट्सअपवरती उपलब्ध करून दिले जातील. हा झाला नोट्सचा भाग. अभ्यास करण्यासाठी, रिव्हिजन करण्यासाठी, प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी हे सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला कुठे भेटणार आहे, व्हॉट्सअपवरती. हे तुम्हाला समजून आलं, परंतु पेपरचं स्वरूप कसं असणार आहे महत्त्वाचं हे जाणून घेऊया. ठीक आहे, आता मराठीमध्ये जर म्हटलं तर समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्यप्रचार, म्हणी, ठीक आहे, हे तुम्हाला कॉमनली 100% यावरती प्रश्न असणार. त्यानंतर एका शब्दसमूह, जो शब्द असतो किंवा आपल्याला शब्दांचा समूह दिला असतो, त्या शब्दसमूहासाठी आपल्याला एक शब्द निवडायचा असतो, या टाईपचे तुम्हाला 2-3 प्रश्न विचारले जातील. त्यानंतर शब्दार्थावरती तुम्हाला 100% प्रश्न विचारले जाणार. मराठी अतिशय कॉमन आणि इझी लेवलचं तुम्हाला विचारले जाणार. ठीक आहे, जे की तुम्ही आरामशीर सोडू शकता. मराठीवरती तुमचा थोडा जरी अभ्यास असेल तरी तुम्ही आरामशीर ते मराठीचे प्रश्न सोडू शकता. टाईप कोणता असणार आहे ते तुम्हाला मी सांगून दिले. ठीक आहे, या टाईपचे तुम्हाला प्रश्न असणार मराठीवरती, याच टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आणि कधी कधी जर म्हटलं तर एखादा वाक्य दिलं असतं त्याचा अर्थ तुम्हाला विचारला असतो. ठीक आहे, एखादं वाक्य दिलं जातं त्याचा अर्थ विचारला असतो, तो अर्थ तुम्हाला सांगायचा असतो. कधी कधी मराठी टीसीएस पॅटर्ननुसार मराठीवरती प्रश्न असे देखील येतात, एक वाक्य दिलं असतं आणि 1-2 गाळलेल्या जागा सोडलेल्या असतात. या टाईपचे सुद्धा 1-2 प्रश्न येऊ शकतात. ती गाळलेल्या जागा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला योग्य शब्द तिथे कोणता बसतोय ते तुम्हाला टाकायचं असतं. या टाईपचे सुद्धा तुम्हाला मराठीवरती प्रश्न विचारले जातील. तर मराठीचंच कसे प्रश्न विचारले जातील, तुम्ही टीसीएस पॅटर्ननुसार प्रश्न पत्रिका बघितली तर ते तुम्हाला लगेच समजून येईल. आता इंग्रजीवरती लगेच येऊया आणि त्यानंतर गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान आणि टेक्निकलवरती जाऊया. टेक्निकलचा अभ्यासक्रम कसा असतो ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे, तो लास्टला मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, आता यामध्ये जर म्हटलं तर मी फक्त तुम्हाला इथं ही प्रश्नपत्रिका वरती खाली घेऊन दाखवते, परंतु फक्त तुम्हाला माहिती मिळवणं आवश्यक असणार आहे. कशा प्रकारची प्रश्नपत्रिका असणार आहे, अभ्यास कोणता करायचा, हे सर्व तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे, जेणेकरून तुम्ही कमी वेळात जास्तीत जास्त तुमची प्रॅक्टिस करू शकता, रिव्हिजन करू शकता. या हेतूने आपण हा व्हिडिओ बनवत आहे. ठीक आहे, तुम्हाला जेवढी माहिती देतोय त्याच टाईपची प्रश्नपत्रिका तुम्हाला प्रश्नपत्रिका बघण्यासाठी भेटणार आहे. तुम्ही नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा, तुम्हाला अतिशय जास्तीत जास्त फायदा होणार आहे. तुम्हाला जास्तीत जास्त काय करायचं, फक्त टीसीएस पॅटर्ननुसार झालेला मागील ज्या क्वेश्चन पेपर आहेत त्या सोडवायच्या, फक्त सामान्य ज्ञान सोडता. ठीक आहे, सामान्य ज्ञान सोडता. सामान्य ज्ञानचा अभ्यास तुम्हाला स्वतःला दुसरीकडून करावा लागणार आहे. क्वेश्चन रिपीट होत नाही. ठीक आहे, मागील क्वेश्चन पेपरमध्ये जे पण प्रश्न आलेत त्या टाईपचे त्या टॉपिकवरती तुम्ही अभ्यास करू शकता, परंतु शक्यता टीसीएस पॅटर्ननुसार जास्त प्रश्न रिपीट होत नाहीये. ठीक आहे, चुकून 2-3 प्रश्न रिपीट होतात मागील क्वेश्चन पेपर मधले. तुम्हाला फक्त त्या टॉपिकवरती भर द्यायचा आहे, त्या टाईपचे प्रश्न नक्कीच तुम्हाला विचारले जाणार. आणि मराठी त्यासोबत गणित बुद्धिमत्ता आणि इंग्रजी जर म्हटलं तर अगदी त्याच टॉपिकवरती तशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला उलटून पालटून विचारले जातात. त्यामुळे तुम्हाला फक्त मागील क्वेश्चन पेपर चाळायचे की टीसीएस पॅटर्ननुसार आता ज्या मागील क्वेश्चन पेपर झाल्यात त्या कशा आहेत. आता जरी म्हटलं तर हे जे पीडीएफ ओपन केले यामध्ये 727 पेजेस आहे, जे की तुम्ही बघू शकता टीसीएस पॅटर्ननुसार झालेल्या लेटेस्ट सर्व प्रश्नपत्रिका इथे मी जमा
जमा केलेले आहेत जे की तुम्हाला इथे भेटणार आहे आपल्या नोट्समध्ये। हे तुम्हाला समजून आलं आतापर्यंत सविस्तर माहिती, याविषयी संपूर्ण माहिती समजून आलं। तर आता आपण इंग्लिशवरती विचार करत होतो, तर इंग्लिशची थोडक्यात माहिती देतो तुम्हाला कोणकोणत्या टॉपिकवरती भर द्यायचा आहे, ठीक आहे। यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला समानार्थी विरोधार्थी यावरती 100% प्रश्न असणार, ठीक आहे। हे झाल्यानंतर तुम्ही जर विचार केला तर पुढे आयटम झालं, ठीक आहे, त्यानंतर पेसेस झालं, त्यानंतर जर म्हटलं तर आपल्याला आर्टिकल झालं, ठीक आहे, फिल इन द ब्लँक झालं, ठीक आहे। या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात। कधी कधी पॅराग्राफ सुद्धा इंग्लिशवरती विचारला जातो। तर या टाईपचे तुम्हाला इंग्लिशवरती प्रश्न विचारले जातील। आणि बाकी जर म्हटलं तर फक्त या प्रश्नपत्रिका ज्या दिल्यात हे टॉपिक तुम्ही करा। फिल इन द ब्लँक मध्ये या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात, ठीक आहे, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। त्यानंतर करेक्ट स्पेलिंग, करेक्ट सेंटेन्स या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात, ठीक आहे। त्यानंतर बघा तुम्हाला एखादा शब्द दिलेला असतो, त्याचा अर्थ काय ते तुम्हाला प्रश्न विचारले जातात। इनकरेक्ट स्पेलिंग वगैरे यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात। एखाद्या शब्दाचा अर्थ तुम्हाला विचारला जातो, ठीक आहे। या टाईपचे तुम्हाला इंग्लिशवरती प्रश्न असणार, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। या टाईपचे तुम्हाला इंग्लिशवरती 100% प्रश्न विचारले जाणार। आणि TCS पॅटर्ननुसार आतापर्यंत जेवढे पण पेपर झाले ते जे टॉपिकवरती प्रश्न विचारतात ते टॉपिक सोडत नाहीये, फक्त तुम्हाला प्रश्न बदलतात, मात्र टॉपिक तेच ठेवतात। इंग्लिशचा असा अभ्यासक्रम असणार आहे। इंग्लिश विषय तुम्ही ह्या प्रश्नपत्रिका इथं उचकून व्यवस्थित बघा आणि याच टाईपचे तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये फक्त प्रश्न विचारले जातील। इथपर्यंत तुम्हाला समजून आलं। गणित बुद्धिमत्ताचंही अगदी तेच असणार आहे। यामध्ये अक्षरमाला, अंकमाला, त्यानंतर जर म्हटलं तर नातेसंबंध झालं, त्यासोबत जर म्हटलं तर आपल्याला अजून गणित बुद्धिमत्तावरती आकृत्यांवरती एखादा प्रश्न आला तर येऊ शकतो। आणि बाकी जर म्हटलं तर आपल्याला जे अनुक्रमे असतात त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात, ठीक आहे। त्यानंतर ज्यांचं तर्कसंगत आहे की नाही ते ओळखण्यासाठी प्रश्न विचारले जातात। यावरती आपण ऑलरेडी प्रॉपरली नोट्स आपण टॉपिकनुसार दिलेले आहेत, ठीक आहे। यामध्ये जर म्हटलं तर तुम्हाला गणितावरती कसे प्रश्न विचारले जातात ते देखील तुम्हाला इथे थोडंसं खाली घेऊन दाखवून घेतो, ठीक आहे। या प्रश्नपत्रिकेमध्ये सर्व काही तुम्हाला बघण्यासाठी भेटेल, जे की तुम्ही वाचू शकता, ठीक आहे। गणिताचा जास्त काही समावेश नसणारे जास्तीत जास्त बुद्धिमत्तावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील। यामध्ये तुम्हाला समीकरण सोडवण्यासाठी सुद्धा प्रश्न विचारले जाणार, ठीक आहे। जे समीकरण दिलेलं असतं त्याची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला काढण्यासाठी कोणत्या चिन्हांची अदलाबदल म्हणा, नाही तर संख्यांची अदलाबदल या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात। नाहीतर आपल्याला एखादं अक्षर दिले असतात, अंक दिले असतात, गाळलेली जागा भरायला सांगितली असते, या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात। त्यानंतर ABCDच्या क्रमानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी कसे प्रश्न येतील, त्यानंतर अनुक्रम, ठीक आहे। यामध्ये आपल्याला जे पण अनुमान लावायचं असतं, तर्क आणि अनुमान यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील। त्यानंतर जर म्हटलं तर या टाईपचे सुद्धा कधी कधी प्रश्न विचारले जातात। आपल्याला डावी बाजू, उजवी बाजू, त्यानंतर अशी किती अक्षर आहेत, त्याच्या आधी कोणती अक्षर आहेत, या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात, ठीक आहे। त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला यामध्ये काम काळ वेगावरती शक्यता आला तर एखादा प्रश्न येईल गणितावरती, बाकी प्रश्न येण्याची शक्यता नाहीये गणितावरती। आणि बाकी जर म्हटलं तर आपल्याला या संख्यांवरती अशा प्रकारची पुढील कोणती संख्या येईल या टाईपचा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाणार, ठीक आहे। त्यानंतर या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात, अक्षरांचा सहसंबंध। त्यानंतर इथं सुद्धा तुम्हाला या टाईपचे सुद्धा प्रश्न विचारले जाणार। या टाईपचे समीकरण सोडवण्यासाठी पुढे बरोबरच्या पुढे आपल्याला प्रश्नचिन्ह दिलंय, तिथं कोणती संख्या येईल हे समीकरण सोडवल्यानंतर इथं यांची अदलाबदल करायची, इथं वरती तुम्हाला प्रश्न दिलेला आहे, या टाईपचे तुम्हाला प्रश्न येणार, ठीक आहे। पुढे जर म्हटलं तर बघा तुम्हाला पर्सेंटेज काढण्यासाठी शक्यता प्रश्न विचारले जाणार नाहीये, ठीक आहे। पुढे जर म्हटलं तर पुढे बघा आपल्याला आता मराठी सुरू होते, मराठी विषयी अजून एक राहिलं सांगायचं तुम्हाला, पुस्तकावरती मराठीवरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, ठीक आहे। पुस्तक, लेखक आणि टोपण नावे यावरती तुम्हाला मराठीवरती प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता असणार आहे। त्यानंतर प्रयोग झालं, त्यानंतर समास झालं, यावरती तुम्हाला मराठी व्याकरणावरती प्रश्न विचारले जाणार। बाकी समानार्थी, विरुद्धार्थी, अचूक शब्द हे सुद्धा तुम्हाला मराठीवरती तुम्हाला विचारले जाणार, ठीक आहे। मागील क्वेश्चन पेपर बघा आणि त्याचनुसार अभ्यास करा, जास्त काय तुम्हाला भटकण्याची गरज नाहीये। रिव्हिजन करण्यासाठी फक्त मागील क्वेश्चन पेपर वापरा, 2-3 दिवसामध्ये तुम्हाला 100% पेपर सोपा जाणार। आता सामान्य ज्ञानकडे येऊया, ठीक आहे। सामान्य ज्ञानकडे आपण येऊया। यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला भूगोलावरती 2-3 प्रश्न, इतिहासावरती 2-3 प्रश्न, नागरिकशास्त्रावरती 2-3 प्रश्न, लेटेस्ट चालू घडामोडीचे 4-5 प्रश्न आणि ऑलराऊंडर तुम्हाला 4-5 प्रश्न, या टाईपचे सामान्य ज्ञान तुम्हाला विचारले जाणार। बाकी जास्त काही विचारले जाणार नाहीये वेगळं काही, आणि याच टाईपचा अभ्यास करायचा आहे, ठीक आहे। आणि त्यासाठी आपण नोट्स उपलब्ध करून दिलेले आहे। बाकी जास्त जर म्हटलं तर लेटेस्ट चालू घडामोडी 15 मार्च पर्यंत आपण उपलब्ध करून दिलेले आहे, ठीक आहे। या टाईपचे सर्व तुम्हाला प्रश्न कारागृह विभाग पदभरतीसाठी विचारले जाणार। आता टेक्निकल वरती येऊया। टेक्निकल वरती तुम्हाला नक्की कसे प्रश्न विचारले जाणार, जे पण पद असतं त्या पदाचं जे रिलेटेड जेवढे पण टॉपिक आहे ते तुम्हाला ऑलरेडी आपल्या अभ्यासक्रमाच्या सिलेबसमध्ये दिलेले, जे आपण PDF नोटिफिकेशन जाहिरात डाउनलोड केलेले, अभ्यासक्रमाचे PDF तुम्हाला डाउनलोड केलेलं नसेल ते डाउनलोड करून घ्या। तिथे तुम्हाला टेक्निकलचा प्रत्येक पदानुसार वेगवेगळा अभ्यासक्रम दिलाय, त्यामध्ये टॉपिक बघायचं, त्या टॉपिकची माहिती काढायची आणि त्याच्यावरती तुम्हाला अगदी 4-5 प्रश्न त्याच टॉपिकवरती विचारले जाणार। अशा प्रकारचे टेक्निकलचे जेवढे पण प्रश्न विचारले जाणार त्याच्यासाठी तेवढे टॉपिक दिलेत, त्या टॉपिकला फक्त तुम्हाला सर्च करायचे, त्याच्या रिलेटेड तुम्हाला माहिती काढायची आणि त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार। याच्या व्यतिरिक्त काही तुम्हाला विचारलं जात नाहीये, आणि जे पण पद असतं त्याच्याच रिलेटेड तुम्हाला टेक्निकलचे प्रश्न विचारले जातात। आणि ते पण जर म्हटलं तर सामान्य ज्ञान तुमचं GS
चांगलं असेल तर ते पण तुम्हाला अगदी सोपं जातं टेक्निकल. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला सविस्तर माहिती इथे समजून आलेली असेल. अशा प्रकारचा आता TCS पॅटर्ननुसार कारागृह विभाग पदभरतीचा पेपर होणार आहे. त्यासाठी मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता लेटेस्ट TCS पॅटर्ननुसार होणार आहे. त्या TCS पॅटर्ननुसार प्रश्नपत्रिका चाळा, रिव्हिजन करा आणि त्याच टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जातील. या व्यतिरिक्त तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. टेक्निकलचं तुम्हाला सांगितलं त्याच टॉपिकवरती तुम्हाला त्याच टाईपचे प्रश्न विचारले जातात GS वरती, आणि जे पण टॉपिक दिले ते तुम्हाला सर्च करायचे, त्याच्या रिलेटेड तुम्हाला माहिती मिळवायची आणि त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार. ठीक आहे, हे देखील तुम्हाला इथपर्यंत समजून आलेलं असेल. जसं की टेक्निकलचा अभ्यासक्रम ज्या पण पदांसाठी आहे ते तुम्ही बघा, तुमचे टॉपिक कोणते ते बघा आणि ते सर्च करून व्यवस्थित अभ्यास करा. तुम्ही आता जरी रिव्हिजन केली तरी तुम्हाला पेपर सोपा जाणार. ठीक आहे, आणि बाकी जर म्हटलं तर बाकी मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता आपल्याला लेटेस्ट आता जे पण पेपर झाले ते चाळा. तुम्हाला पाहिजे असेल तर आपण आपल्या नोट्समध्ये हे सर्व काही उपलब्ध करून देतोय, तिथून हे पेपर मिळवू शकता आणि अभ्यास करू शकता. बाकी या व्यतिरिक्त तुम्हाला जास्त काय करण्याची गरज नाही, याच टाईपचे पेपर होतील. ठीक आहे, बाकी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका, त्यावरती सुद्धा आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.